विद्यार्थी, पालक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे पतसंस्थेचे सदस्य आणि सर्व मान्यवर, आताच या ठिकाणी आपण सर्व लोकमंगलच्या परिवाराच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्यांची माहिती जाणून घेतलेली आहे. आणि आपण सर्वजण लोकमंगल परिवाराचा एक सदस्य असल्या कारणाने लोटसची माहिती आपणा सर्वांना असेलच. याशिवाय मला असं वाटतं की या ठिकाणी जे विद्यार्थी आणि नवीन जे सदस्य आहेत त्यांना थोडक्यात माहिती व्हावी म्हणून मी सांगतो की माननीय बापूसाहेब यांचा पिंड जो आहे तो ओघाने ते राजकारणात असले तरी मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे. त्यामुळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. इतर ठिकाणी वेगळं होतं पण ह्याचं व्यस्त प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आता एवढ्या वेळात जे आपण सगळं ऐकलं त्यामधून आपल्यालाही जाणवलं असेल की राजकीय बाबतीमध्ये फक्त 2च मिनिटांमध्ये माहिती सांगितली. बाकी इतर जे आहे समाजाच्या विविध स्तरातील लोकांसाठी जे बापूसाहेबांनी कार्य केलेलं आहे लोकमंगलच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून, पतसंस्थेच्या, बँकेच्या माध्यमातून, ते आपण सर्वांनी या ठिकाणी जाणून घेतलं आहे. त्याप्रमाणे मी या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ज्यावेळेस बापूसाहेब राजकारणात नव्हते म्हणजे 1998 साली माझी आणि बापूसाहेबांची जी ओळख झाली तर 98 साली आमच्या शाळेवर स्वातंत्र्याला ज्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते, स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती, त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस मी भाषण केलेलं होतं ते ऐकून माझी परिस्थिती जाणून 1998 साली मला शिक्षणासाठी मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं. आता अशी आश्वासनं बऱ्याच नेते मंडळीकडून मिळतात परंतु फक्त आश्वासन दिलं नाही तर त्यानंतर बापूंनीच फॉलोअप घेऊन माझी विचारपूस केली आणि मला दत्तक घेऊन पूर्ण शिक्षणाची जबाबदारी जी आहे त्यांनी उचलली आणि याबद्दल मी कृतज्ञ तर आहेच. याशिवाय अशा अनेक समाजातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे राजकारणात नसताना सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्यांचं आयुष्य फुलवण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी ही मदत त्यांनी देऊ केली. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन 2015 साली एक दिवाळीचा कार्यक्रमाच्या मिळून असाच एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यावेळेस बापूंनी संकल्पना सांगितली की आपण समाजातले असे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखीन पुढे जायला पाहिजे. आज तुम्हाला ही मदत मिळाली 4 विद्यार्थ्यांनी, या 4चे 400 कसे होतील, तिथपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल यावर तुम्ही विचार करावा. आणि आम्ही सर्वांनी मिळून या लोटस योजनेची संकल्पना जी आहे ती पुढे आणली. लोटस याचा अर्थ असा आहे लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टीचिंग अंडर प्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स. अंडर प्रिव्हिलेज्ड म्हणजे तळागाळातील, म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना स्वप्न पूर्ण करायचे आहेत, त्यांचं शिक्षण घ्यायचं आहे परंतु परिस्थिती साथ देत नाही, त्या विद्यार्थ्यांचं जीवन फुलवलं पाहिजे आणि त्यांना मोठं केलं पाहिजे या उद्देशाने लोटस हे कार्यरत आहे. माननीय बापूसाहेबांच्या संकल्पनेतून आणि रोहनजी आणि मनीषजी यांच्या मार्गदर्शनाकडून आमची जी लोटसची टीम आहे ती लोटसची टीम या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून घेते. आता आम्ही ऑनलाईन प्रोसेस केलेली आहे, एक लिंक दिलेली आहे गुगल लिंक, त्याद्वारे कुठलाही समाजातला विद्यार्थी तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा, पक्षाचा, कुठल्याही स्वरूपाचा असू द्या, जो गरीब, गरजू आणि गुणवंत आहे त्यांनी या लोटस योजनेसाठी अर्ज करावा. जो जरी इंटरव्ह्यूला पात्र असेल तर आम्ही इंटरव्ह्यूतून त्याची निवड करतो आणि त्यांना आर्थिक मदत देतो. आतापर्यंत मला सांगायला अभिमान वाटेल की जवळपास 214 विद्यार्थ्यांना या लोटसच्या माध्यमातून पालकत्व घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 2015 ते 2025 10 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. MPSC UPSC पात्र होऊन त्यातून त्यांनी आपलं प्रशासकीय सेवेमध्ये देखील योगदान दिलेलं आहे. डॉक्टर झालेले आहेत, सुपर स्पेशलिस्ट झालेले आहेत, काही IT इंजिनियर झालेले आहेत, काही फार्मसीमध्ये आपलं
यश त्यांनी दाखवून दिलेले आहेत। अशा सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या या सर्व परिस्थितीला मात करून केलेले यशाचे शिल्पकार या लोटस योजनेमुळे माननीय बापूसाहेब यांनी दिलेले जे योगदान आहे त्या माध्यमातून घडलेलं आहे। त्यामुळे